त्यानंतर बातमी कल्याणमधून आहे। कल्याणमधील प्रसिद्ध केसी गांधी इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी कपाळावर टिळा किंवा टिकली लावणं आणि विद्यार्थिनींनी हातात बांगड्या घालणं, त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी राखी किंवा धागा बांधणं यावर बंदी घालण्यात आली आहे। शाळा प्रशासनाच्या या निर्णयामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळल्याचं चित्र आहे। या प्रकरणी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शिक्षण विभागानं शाळा प्रशासनाकडे खुलासा मागितला आहे। या शाळेत विद्यार्थ्यांना टिळा टिकली लावण्यास मनाई करण्यात आली आहे। हातात धागा किंवा बांगड्या घातल्यास शिक्षा केली जाणार आहे। हा नेमका फतवा काय, तर विद्यार्थ्यांनी कपाळावर टिळा किंवा टिकली लावू नये, विद्यार्थ्यांनी हातात कोणताही धागा बांधू नये, विद्यार्थिनींनी बांगड्या घालू नये, नियमांचं पालन न केल्यास शिक्षा करण्यात येईल। टिळा जबरदस्तीने पुसला जात असल्याचाही आरोप होतोय। तर हा अजब फतवा कल्याणमधल्या या शाळेनं काढलाय। त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना टिळा टिकली लावण्यास मनाई करण्यात आली। अजब फतवा या कल्याणमधल्या शाळेनं काढला आणि त्यामुळे यावर आता तीव्र नाराजी व्यक्त होतीये। कल्याणमधल्या केसी गांधी इंग्लिश स्कूलचा हा अजब फतवा आहे। डोंबिवली महापालिकेनं आता शाळा प्रशासनाला नोटीस देखील जारी केली आहे। कल्याणमधल्या या शाळेनं अजब असा फतवा काढलाय। या घटनेबद्दल पहिला 26 ऑक्टोबरला बाहेरून कळलं, जेव्हा आमच्याकडे पत्र शिवसेनेच्या वतीने रुपेश भोईर साहेब यांनी दिलं मुख्याध्यापकांकडे। मुख्याध्यापकांनी त्यावेळेला त्यांना परिस्थिती समजून सांगितली की अशा प्रकारचं काही घडलेलं नाही। ज्या वेळेला मुख्याध्यापकांनी त्यांना हे सांगितलं, ते म्हणाले आम्ही काही दिवसानंतर येतो आणि आम्ही त्याच्यावरती इकडे विचारणा सुरू केली की असं काही कोणी शिक्षकांनी काही केलं आहे का। आता सर्वप्रथम पहिली गोष्ट ही आहे की शाळेने अशा कुठल्याही प्रकारचा फतवा काढलेला नाही। जे फतवा करून ही गोष्ट अशी खूप मोठी आहे, तसं कोणी असेल फतवा त्यांच्याकडे तर आम्हालाच दाखवावा, दॅट विल बी बेटर। दुसरी गोष्ट म्हणजे शाळा ही सर्वधर्मीय शाळा आहे, इथे सर्व धर्माचे मंडळी आहेत। आत्तापर्यंत युनिफॉर्म हा एकमेव गणवेश हा एकमेव युनिफॉर्म असावा मुलांचा, असं धोरण शाळेने राबवलेलं आहे। त्याचं कारण म्हणजे जसं म्हटलं जातं की कुठल्याही प्रकारच्या गोष्टी मुलं मध्ये शार्पनरसारख्या गोष्टी घेऊन यायचे आणि कोणाच्याही मनात आणि ध्यानीमनी येत नसे की शार्पनरनी काय इजा होऊ शकते, पण त्यामध्येही मुलं शार्पनरच्या मधला जो हे आहे ज्याच्याने शार्पन होतं ते काढून वापरायला सुरुवात कधी कधी करण्याची भूमिका मुलांची असते त्या मस्तीमध्ये। अशाने कोणाला इजा होऊ नये म्हणून आम्ही तेही लोकांना सांगितलं की तुम्ही आणत जाऊ नका। त्या व्यतिरिक्त इतर धर्मीय मंडळी जे कडे घालतात, बांगड्या किंवा काय, ह्याच्याने कोणालाही दुखापत होऊ शकते। आज मुलं अशी आहेत की एका वर्गामध्ये एका जागेवर बसण्याची